काय मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? गुड. गावाला आलो ना की चुलीवरचं जेवण नाही जेवलं तर काही गावाला येण्याची मजाच नाही. मुंबईला गेलं की चमचमीत जेवण म्हणजे पिझ्झा, बर्गर, हे सगळं बाहेरचं, लॉलीपॉप वगैरे असं. पण गावाला आल्यावर चमचमीत जेवण आणि वेगळं असं भारीवालं जेवण म्हणजे चुलीवरचं जेवण असतं. आणि ते पण त्यात जर पिठलं आणि भाकरी असेल ना, आहा, त्या जेवणाला ना 5 स्टारची पण चव नाही येणार. चुलीवरचं भाकरी आणि पिठलं, वाव, काय कॉम्बिनेशन आहे. तोंडात पाणी झालं आहे. खरंच ना. हा आमचा चुलीवरच्या भाकरीचा बेत आहे ना, नेहमीच असतो. म्हणजे आम्ही जेव्हा पण गावाला जातो एकदा तरी आमच्याकडे चुलीवरची भाकरी आणि बेसन होतंच होतं. शहराच्या धावपळीच्या वातावरणातून थोडा वेळ काढून जेव्हा गावाला येतो ना आणि जेव्हा ही पिठली भाकरी खातो ना, पिठलं भाकरी, असं वाटतं वा, याच्यापेक्षा ते वेगळं काय सुख असेल. गरम गरम चुलीवरची भाकरी, त्याच्यावर पिठलं आणि कच्चं तेल आणि कांदा तोंडी लावायला, वा, 5 स्टारचं जेवणसुद्धा याच्यावर फिका असेल. पण खरं सांगू का, हे जेवण आहे ना सगळ्यांच्याच नशिबात नसतं. खूप नशिबान लोक असतात जे गावाकडच्या चुलीवरचं जेवण जेवतात. आणि तुम्हाला माहिती आहे का, हे चुलीवरचं पिठल्या भाकरीचं नातं आहे ना, शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेलं आहे. तेव्हापासूनचं हे, आजचं नाही आहे. आणि असं म्हणतात की थंडीत आहे ना बाजरीची भाकरी खाल्लेली खूप चांगली असते, खूप पौष्टिक असते. आणि आपले हे गजानन महाराज आहेत ना, त्यांना हे खूप आवडतं. आणि स्वामी समर्थांना पण यांचा नैवेद्य दिला जातो. तर अशा प्रकारे आमचं हे पिठलं भाकरी रेडी होतं. ऑलमोस्ट तयार झालेलंच आहे. छान वाटतंय ना, पाहूनच असं तोंडाला पाणी सुटल्यासारखं होतं आहे. चला, आमचं पिठल्या भाकरीचं जेवण तयार झालं आहे आणि आमंत्रण तुम्हाला पण आहे या गावाकडच्या चविष्ट जेवणासाठी. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुम्ही पण कधी चुलीवरचं जेवण जेवलं आहेत का? बेसन भाकरी खाल्ली आहेत का? कमेंट करून नक्कीच सांगा. हां, थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूयात अशाच नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, मस्त जगा, आनंदी रहा. थँक्स. बाय बाय.